वा. काय आप्पा, आवडला की नाही फोटो? हो, खूप आवडला. म्हणजे या वयातही मी किती राजबिंडा दिसतो हे कळलं मला. राज काय बघू, राज बेंडा. अरे राजबिंडा, राजबिंडा म्हणजे रुबाबदार. अच्छा, हे 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 रुबाबदार ऑब्विसली दिसतात ना. असो, तू काय सांगणार होतास? हा, कमिंग टू द पॉइंट, तुमच्या दुकानामधले काही प्रोडक्ट्स मी माझ्या फ्रेंडला पाठवले ऑस्ट्रेलियामध्ये. त्याला ते खूप आवडले. त्याला म्हणजे त्याला एकट्याला नाही, त्याच्या फॅमिलीला, त्याच्या फ्रेंड्सना, सगळ्यांना खूप आवडले. तुमच्या प्रोडक्ट्स मधली ती टिपिकल मराठी टेस्ट असते ना आप्पा, ती त्यांना खूप आवडली. बर मग? सो त्यांनी विचारलं, हे कुठे मिळणार मला प्रोडक्ट्स? मी बोललो फक्त इंडियामध्ये, मुंबईमध्ये स्वदेशी आप्पा केतकर राहतात. ही इज अ बिग विजनरी बिझनेसमॅन. त्यांचा ब्रँड आहे पूर्णान्न. फक्त त्यांच्या दुकानामध्ये असं ऑथेंटिक मराठी फूड मिळणार म्हणून. आणखी काय म्हणाला रे तुझा मित्र? आणखी मग मी त्याला फोटो दाखवला आप्पांचा. ही वॉज इम्प्रेस्ड. हो ना. मग काय म्हणाला काय? फोटो बघूनच म्हणाला, यांच्या चेहऱ्यावरूनच कळतं हे किती हुशार आहेत ते. हा, खूप हार्डवर्क करून त्यांनी ही कंपनी मोठी केली असणार असं बोलला. प्रश्नच नाही. सो तो बोलला, आप्पांसारख्या मोठ्या बिझनेसमॅनची माहिती अख्ख्या वर्ल्ड मध्ये पोहोचली पाहिजे. त्याचा एक फ्रेंड आहे इथे इंडियामध्ये, मिस्टर परदेशी. तो त्यांचा बिझनेस पार्टनर आहे. त्याला तुमच्या दुकानामधले प्रोडक्ट्स US, UK आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक्सपोर्ट करायचे. मग काय ठरलं? ठरायचं काय, सांगून टाकलं जमणार नाही म्हणून. स्वदेशी आप्पा केतकरांसारखा माणूस त्यांचे प्रोडक्ट्स इंडियाच्या बाहेर विकून पैसे कमवू शकत नाही. तर काय? इट इज अगेन्स्ट हिज प्रिन्सिपल्स. लाखो करोड रुपयांची ऑफर आली तरी इट विल बी रिजेक्टेड. ते वर्ल्ड फेमस नाही झाले तरी चालतील, बट माल इंडियाच्या बाहेर नाही जाणार. हो, अगदी बरोबर. सूनबाई, तुम्ही गप्प बसा. ईश्वरा, काय रे, अशी परस्पर उत्तरं देऊन टाकायला तू काय स्वतःला माझा उत्तराधिकारी समजतोय? अरे आमचा माल आहे, त्याचा आम्ही काहीही करू. माल कोणाला विकायचा हा सर्वस्वी निर्णय हा आमचा आहे. हो ना. म्हणजे इथे त्या परदेशींना माल द्यायचा का नाही ते आप्पा ठरवतील ना. तू नको पडूयात. हा हा. आणि आम्ही सरळ कुठे निर्यात करतो माल? आम्ही इथल्याच एका माणसाला देणार. तेच ना. म्हणजे जर तू उद्या तुझ्या घरच्यांना आमचे पदार्थ पाठवले तर आपण ते निर्यात केले असं नाही ना म्हणता येणार. अगदी बरोबर. म्हणजे भारतीय माणसाला आपण माल विकूच शकतो ना. म्हणजे आता तो परदेशी नावाचा गृहस्थ, म्हणजे नाव परदेशी असलं तरी आहे भारतीयच ना. त्यामुळे त्यांना माल विकायला काय हरकत नाही. काय आप्पा? अगदी बरोबर. आय एम सो सॉरी आप्पा, आय एम रिअली सॉरी. पुन्हा अशी चूक करू नकोस. आय थिंक ते मिस्टर परदेशी आज दुकानामध्ये येणार आहेत. हो का? मग मी लगेच निघते दुकानात जायला. नाही, एवढी मोठी संधी जायला नको ना. हो, येते आप्पा. हा. सुनबाई, आय एम रिअली सॉरी अप्पा. हे तुम्ही जो पॉइंट मेन्शन केला तो माझ्या लक्षातच नाही आला. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहे अप्पा.
विजनरी अप्पांचा विजय असो. विजय असो. विजनरी अप्पांचा विजय असो. विजनरी अप्पांचा विजय असो. विजनरी अप्पांचा विजय असो. विजनरी अप्पांचा विजय असो. हे पण नचिकेत, कसं काय तुझं डोकं चालतं रे एवढं? नाही तर यांना निर्यातीसाठी तयार करायचं म्हणजे अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे असं समजून आम्ही विचार सोडूनच दिला असता बाई. ट्राय करायचं असतं देवकी, सोडून नाही द्यायचं. पण तू खरंच खूप हुशार आहेस हं? हो. नाही, मला आयडिया होती की आप्पा असे ऐकणार नाही म्हणून मग मी त्यांना गुगली टाकलं. अरे गुगली नाही रे, गुळणी. कोमट पाण्यात मीठ टाकून करतात ती ना. पाणी असं तोंडात घ्यायचं आणि मग असं करून मग टाकायची. काय रे? नाही, गुगली ॲज इन समजणार नाही असा बॉल टाकला मी अँड आप्पा वॉज बोल्ड. ही क्रिकेट मधली टर्म आहे, जाऊ दे. आम्हाला नव्हतं माहित बाई असं काही असतं. आई, आजी, मी रिचाकडे जाऊन येऊ का? हो जा बाळा, पण लवकर या. हो, लवकर येते. देवकी, मी पण जातो बाहेर. आलो. नमस्कार. नमस्कार. खूप वेळ वाट पाहावी लागली का तुम्हाला? नाही नाही, तशी फार नाही. बरं, तुमचे सासरे काय म्हणाले? आपला माल एक्सपोर्ट करायला ते तयार झालेत ना? हो, झाले तयार. म्हणजे सगळ्यांचं एक मोठं टेन्शन गेलं. हो, नाही म्हणजे त्यांना या सगळ्यासाठी तयार करणं ना खरंच खूप कठीण होतं. पण ना नचिकेतने तयार केलं त्यांना. ते फार हुशार आहेत. हो ना, खूप हुशार आहे. बरं, तुम्ही सांगा, तुमची पहिली मागणी कुठल्या पदार्थाची आणि किती असेल? नाही, मी ते सगळं सांगतो तुम्हाला, पण त्याआधी मला तुमची प्रोडक्शन प्रोसेस बद्दल माहिती मिळेल का? हो. नाही, कसं आहे, कुठला पदार्थ किती दिवस टिकतो याचाही सुद्धा मला अंदाज येईल ना. हो हो, नाही सांगते मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही चहा घेता का अजून? नाही नाही, नको नको, ऑलरेडी 2दा झाला बघा दुसरा चहा पडला. बरं, मग आमच्या दुकानातलं ना पियुष पिऊन बघाच तुम्ही. तुम्ही ना- सदा पियुष पाठव एक. साई, आज असं अचानक देवळामध्ये कसं काय बोलवलं तू? तू गुजरातला गेला होतास ना, तेव्हा मी नवस केला होता, तो फेडायचा आहे आज. नवस म्हणजे? नवस म्हणजे अशी एखादी गोष्ट जी आपण देवाकडे मागतो आणि त्या बदल्यात देवाला काहीतरी करण्याचं वचन देतो. ओके, पण मी गुजरातला गेलो म्हणून तू का नवस मागितलं? अरे म्हणजे केवढी मोठी दुर्घटना घडली ना तिथे, त्यात तुझा काही संपर्क होत नव्हता. मग मी किती घाबरले होते. का बरं? म्हणजे मीच नाही तर कुणीही घाबरू शकतं ना, अशी घटना होती ती. म्हणूनच मी नवस केला की नचिकेत घरी सुखरूप परत आला ना की त्याला घेऊन देवळात येईल. खूप स्पेशल फील होत असेल. ह्याचं नवस वगैरे कोणी केलं नाही ना माझ्यासाठी. फील्स नाईस. भरत, चल आता डोळे बंद करून नमस्कार कर आणि प्रार्थना कर देवाकडे. काय प्रार्थना करायची? आता ते पण मीच सांगू का? अरे आभार मान देवाचे, किंवा तुला आणखीन काही हवं असेल तर सांग. हा, ते मी सांगणारच आहे. देवा, यू नो साई मला खूप आवडते. आय लव्ह हर अँड आय होप की तिच्या मनात पण माझ्यासाठी सेम फिलिंग्स असतील. नचिकेत गुजरातहून सुखरूप परत आला त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार.
तुझी अशीच कृपादृष्टी ठेव त्याच्यावर. मी माझ्या घरातलं माणूस सोडून पहिल्यांदाच असं इतर कुणाबद्दल तुझ्याकडे काहीतरी मागते. काय हे देवा, हे जर प्रेम असेल तर हे असंच राहू दे. नचिकेतला पण माझ्याबद्दल हेच वाटू दे. केली प्रार्थना? हो, मनापासून केली. काय मागितलंस? सांगू? सांग ना. माझ्या ना ड्रीम मध्ये एक फेरी येते, खूप सुंदर येते, परी. ती पाठव असं बोललो देवाला. तू काय मागितलंस? मी ना चिनूची परीक्षा आली आहे ना जवळ, मग तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे असं सांगितलं देवाला. नाईस. अजून? हो, एवढंच. एवढंच? बाकी काहीच नाही? नाही नाही, बाकी काहीच नाही. एवढ्या वेळात तू एवढंच मागितलं? हो. ओके. छान. मग परदेशी साहेब, काय ठरवलं तुम्ही? म्हणजे मी आता आमची सगळी कार्यपद्धती तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. हो, मला सुद्धा बरीचशी क्लिअरिटी मिळालेली आहे ह्याच्यातनं. मी एक काम करतो, सध्या तुम्हाला एक छोटी ऑर्डर देतो. हो चालेल ना. 50-100 किलोची मागणी आम्ही सहज पुरवू शकतो. नाही नाही, 50-100 किलोची नाही. आता एक्सपोर्ट करायचं म्हटलं की मी तुम्हाला कमीत कमी 300 किलोची तरी ऑर्डर देणार. काय? 300? हो, म्हणजे तशी नंतर वाढवून देईल मी. तुम्ही आता मला 300 किलो चकल्या द्या. मी ऑफिसला जाऊन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मेल करतो. हो हो चालेल ना. आत्ता मी तुम्हाला 50% अमाऊंट ॲडव्हान्स म्हणून देतो. चकल्या कशा किलो आहेत? चकल्या ना 600 रुपये किलो. अच्छा, म्हणजे 1,80,000 झाले. हो. मी तुम्हाला 90,000चा चेक आत्ता देतो. बाकी मग आपण ऑर्डर मिळाल्यावरती. हो हो. छान आहे टेम्पल, आवडलं मला. फर्स्ट टाइम आलो मी. हो. बरं चल निघूया आता, बराच वेळ झालाय. थांब ना, थोडा वेळ बसूया. नको रे, बराच वेळ झालाय. चल. साई बस ना थोडा वेळ. बराच वेळ झाला रे, निघूयात. चल. साई चल. बर चला. हे साई साई, मी तुला ड्रेस गिफ्ट केला, तो तुला आवडला की नाही आवडला ते नाही बोलली तू. ओ कम ऑन प्लीज, मला तुझ्या तोंडून ऐकायचं असेल. बोल ना, आवडला का नाही? घालून बघितला तू? माझ्याकडे बघून बोल ना प्लीज. मला आवडलाय, पण मी असा पेहराव करत नाही, तुला माहितीये. आय नो, बट तुला तो ड्रेस खूप छान दिसेल. ट्रस्ट मी, घाल ना एकदा प्लीज. कधी आणि कुठे घालू? मी आतापर्यंत असे कपडे घातले नाहीयेत नचिकेत. आतापर्यंत घातला नाही म्हणजे घालायचाच नाही असं नसतं ना साई. तू तू एक काम कर, 31st ला माझ्याकडे अजून एक पार्टी आहे, तेव्हा घालून ये. काय? साई, मला बघायचं आहे तुला त्या ड्रेस मध्ये. प्लीज एवढं कर ना माझ्यासाठी. अरे नचिकेत, अशक्य आहे. एवढी पण मोठी गोष्ट नाहीये, कम ऑन. नाही नचिकेत, ती भेटवस्तू तू दिली आहे म्हणून मी ती कायम जपून ठेवेन. पण मी असं नाही घालू शकणार. बरं चल निघूयात. या मंदिरातून बाहेर पडायच्या आधी घंटा वाजली तर साई तो ड्रेस घालणार. थँक्यू सो मच.
थँक्यू. नचिकेत चल. साई, काही आवाज यायला सुरुवात झाली का ग? नाही अजून. पण कोणत्याही क्षणी फटाके फुटायला लागतील. आप्पा फटाके घेऊन गेलेले आहेत तिकडे. ते फटाके नाही रे, आप्पांच्या ओरडण्याबद्दल बोलते मी. ए आजी, मला भीती वाटते ग. आप्पांच्या हातात काठी वगैरे काही होतं का? म्हणजे त्यांना खूप राग आला ना तर नचिकेत दादाला असं बदडून काढतील. घाबरे तू. पण आज अचानक यांच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. पण नचिकेतकडे गेलेत म्हणजे नक्कीच काहीतरी होणार. ही आजी, अजूनही आवाज नाही येत आहेत ग कसलेच. मला वाटतं वादळापूर्वीची शांतता आहे ही. आपण जाऊन बघायचं का आजी? हो हो, आपण वाचवलं पाहिजे ग त्या पोराला. चल 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 लवकर. टिक्स पण ना सांगितलंय कीप द कीज विथ युअर सेल्फ, बट ऐकत नाही. इडियट. टिक्स मार करणार आहे आज माझ्या हातचा. सुप्रभात. येऊ ना आत की आल्या पावली परत जाऊ? नाही, जर यायला नको असेल तर तसं सांग, मी जातो. येतोय का ग? काही तुटल्या फुटल्याचा आवाज येतोय? नाही ग आजी, मला तरी येत नाहीये. मला पण येत नाहीये. तिथे नेमकं काय चाललंय काही कळायलाच मार्ग नाहीये. हो ना, अप्पांनी ना दादाचं तोंड दाबले असेल, पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं, आणि आता त्याला उकलून काढत असतील म्हणून येत नाहीये आवाज. थोड्या वेळाने अप्पा जेव्हा दादाला कच्चेवरून खाली फेकतील ना तेव्हा कळेल आपल्याला. बापरे, किती आगाऊ बडबड करतोयस. फटके द्यायला पाहिजे तुला. तर काय? अगं माझं जाऊ दे ग ताई, पण तिथे त्या बिचारा नचिकेत दादाला किती फटके पडत असतील. वा 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 वा, उत्तम झाली हा गृह सजावट. सगळा कायापालटच करून टाकलात तुम्ही मुलांनी या घराचा. वा. काय रे, अरे तू बोलत का नाहीयेस? हा, का तुझी अजून झोप उडालेली नाहीये? नाही नाही, उडाली ना, तुम्हाला दरवाजात बघूनच उडाली. विनोद बुद्धी उत्तम आहे बरं का तुझी. हो, खरंच प्रश्नच नाही. वा, पण एकूणच घर छान सजवलंय तुम्ही. हा, ते सईची मदत मिळाली ना म्हणून झालं पॉसिबल. आमच्या सईला त्यातलं सगळं खूप कळतं बरं का. खूप हुशार आहे बरं का माझी नात.
आणि तिच्या या हुशारीचा फायदा तुला मिळाला, म्हणजे तुझ्या गृह सजावटीसाठी मिळाला, याच्यातच मला खूप समाधान आहे. अरे हो, मी बोलत काय बसलोय, अरे तुझ्यासाठी मी आजी अगं बराच वेळ झाला ग आप्पा आतमध्ये. तेच ना, काहीच हालचाल दिसत नाहीये. झोपले की काय आज जाऊन? मस्करी सुचते का आजी तुला? अगं मस्करी नाही ग, माझं तर ना डोकंच चालत नाहीये. मला वाटतं ना खूप मोठी गडबड झाली असेल. यांनी हल्ला तर केला नसेल ना नचिकेतवर? किंवा खाण्यातून काही दिलं नाही ना? काही भरोसा नाही या माणसाचा, कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे गेले ना तेव्हा यांच्या हातात एक पिशवी होती. हो हो, ती पिशवीत एखादा हत्यार तर नसेल ना? काय? तुम्ही दोघे इथेच थांबा, मी जाऊन बघते. हो हो, जा लवकर.